मुंबई शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के विरुद्ध हनुमान चालीसा पढ़ने को लेकर मोर्चा खोलने वाली महाराष्ट्र अमरावती की बीजेपी सांसद नवनीत राणा को लेकर चर्मकार विकास संघ द्वारा तीव्र आंदोलन छोड़ने की चेतावनी देने से मुश्किलें कम होने की बजाय अब दिन ब दिन बढ़ने की उम्मीद जताई जा रही है। गौरतलब हो कि चमत्कार विकास संघ के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय खामकर ने आज मुंबई मराठी पत्रकार संघ में प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए सांसद नवनीत राणा पर फर्जी जाति प्रमाण पत्र उपयोग कर सांसद बनाने का आरोप लगाया है। इतना ही नहीं, चर्मकार जाति को चुराने का भी आरोप लगाते हुए कहा कि चर्मकार विकास संघ की ओर से पूर्व सांसद नवनीत राणा का विरोध स्वरूप 2022 से आंदोलन मोर्चा कर रहे थे। और सुप्रीम कोर्ट में भी हमने याचिका उनके खिलाफ दायर की। क्या उसका निर्णय क्या निकला? अभी तक सुप्रीम कोर्ट का निर्णय आया नहीं, लेकिन अभी 5 साल हो गए और दूसरा इलेक्शन आ गया, तो हम अभी पॉलिटिकल पार्टी से इधर अपील कर रहे हैं कि जिसको उच्च न्यायालय ने उनका कास्ट सर्टिफिकेट खारिज कर दिया, उनको जुर्माना दिया है, ऐसे उम्मीदवार को आप फिर से उम्मीदवारी न दें और संविधान का सम्मान करें। तो उसके खिलाफ क्या आंदोलन करेंगे आप? उसके खिलाफ हम जो भी पार्टी नवनीत राणा को उम्मीदवारी देंगे, वो पक्ष के ऊपर हम और अनुसूचित जाति के सब संगठन मिलकर बहिष्कार डालेंगे। ये बहिष्कार पूरे महाराष्ट्र के लिए है कि पूरे महाराष्ट्र के लिए होगा। सर, अमरावती में अब तक का कोई राजनीतिक पार्टी में बीजेपी का भी जाहिर हुआ है क्या? वो मुझे नहीं मालूम, अभी तक मालूम नहीं। मागच्या आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या बोर्डावर मला वाटतं त्यांची केस झालेली होती आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाला विचारणा केली. त्यांच्या जागेचा त्यानंतर महाराष्ट्र शासनाने गंभीर करून सुप्रीम कोर्टामध्ये दिलेला ज्या पद्धतीने तुम्ही सगळं ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे तुम्हीच बोलताय की तुमच्या पाठीमागे कोणी? कारण की तुमच्यावर असा आरोप होऊ शकतो की आनंदराव अडसूळ ज्या पद्धतीने त्यांचे विरोधक आहेत त्यांनी या संदर्भातली केस दाखल केली होती, तर तोच मुद्दा तुम्ही मांडताय, तर तुमचा आनंदराव अडसूळ तुमच्या बरोबरीत जाईल असा आरोप तुमच्यावर होऊ शकतो. असं जर राहिलं असतं तर मी 2022 पासून त्यांच्या विरोधामध्ये लढतो. 2022ला आम्ही अनेक आंदोलनं अमरावतीमध्ये जाऊन आणि त्याच्या पलीकडे त्यांना विनंती सुद्धा केली की आपण उच्च न्यायालयाचा सन्मान करा. आणि उच्च त्यांची भूमिका काय आहे? त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पुढे येऊन बोलण्याचं धाडस दाखवलेलं नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला ज्यावेळेस कळालं की यांची मानसिकता राजीनामा देण्याची नाही, यांची मानसिकता फक्त सत्ता भोगण्याची आहे, म्हणून आमची संघटना मी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा मी त्यांच्या विरोधात लढतो. शेवटचा प्रश्न असा की ज्या पद्धतीने तुम्ही सगळी भूमिका मांडताय, त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी तुमचं काही बोलणं झालं? आमची संघटना ही अराजकीय आहे आणि आमची भूमिका एकच आहे. राणांना तिकीट देऊ नये म्हणून तो आमची भूमिका एकच आहे की योग्य उमेदवाराला तिकीट मिळावं आणि या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने त्यांचं जातीचं प्रमाणपत्र हे रद्द केलेलं आहे आणि म्हणून आता राजकीय पक्षाने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, संविधानाचा सन्मान करावा आणि कुठल्याही राजकीय पक्षाने यांना उमेदवारी अशा लोकांना देऊ नये. कारण अशा घटना सोलापूरमध्ये झालेल्या आहेत, अमरावतीमध्ये आहे, परत बुलढाण्यात आहे. अशा पद्धतीने जर मग धनदांडगे लोक जात चोळून जर असे लोकप्रतिनिधी होत असतील आणि त्या ठिकाणी राखीव मतदारसंघावर जर अन्याय होत असेल तर हे योग्य नाही. आणि ही चळवळ आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वच अनुसूचित जातीच्या संघटनांना एकत्रित करून मोठा लढा उभा करण्याचा पुढचा विचार केला. जर
अशाच पद्धतीने ही भूमिका राहील सगळ्या पक्षांनी जर किंवा एखाद्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिलीच तर तुमचा अंतिम आणि टोकाचा निर्णय काय असणार? आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील आणि अशा विचारातील असणाऱ्या संघटनांना एकत्रित करून अशा पक्षाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये बहिष्कार टाकणार आणि स्वतः आमची संघटना आणि सर्व संघटनांना एकत्रित करून त्यांच्या विरोधामध्ये योग्य निर्णय घेऊन त्या ठिकाणी योग्य उमेदवार निवडून येईल अशी भूमिका आम्ही तुम्ही उमेदवार देणार तुमच्या संघटनेकडून? सर्व अनुसूचित जातीतील संघटनांना एकत्रित करून एक विचाराने योग्य उमेदवार देऊन त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि तो निवडून आणण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहतो